हाय हॅलो. आता गुड मॉर्निंग नाही, गुड इव्हिनिंग नाही, आता वाजलेले आहेत 7:30. आपल्या व्हिडिओची सुरुवात झालेली आहे आत्ता. तर आम्ही दोघं ह्याच्यासाठी व्हिडिओमध्ये आलोत. तुम्ही विचार करत असताल एवढी का ताई नटली आहे, तर आमची आज ॲनिव्हर्सरी आहे. तर चला कसं वाटतंय आणि तुम्ही आम्हाला शुभेच्छा द्या. आमची ॲनिव्हर्सरी आज कितवी? 24वी ॲनिव्हर्सरी आहे. तर कसं वाटलं तुम्हाला माझ्यासोबत 24 वर्ष संसार करून? एकदम बेस्ट वाटलं ना? मी तुम्हाला साथ दिली, तुम्ही मला साथ दिली आणि काढले आणि खूप स्ट्रगल केलं मैत्रिणींनो. आता हे फक्त हे आता जे दिसायलंय ना, तर हे फक्त ह्या 1 वर्षामध्ये, जसं की माझ्या दीदीला जॉब लागला का तसं आमचं चांगलं झालं. नाहीतर आम्ही खूप नाही ते काम केलं. इथं आल्याच्या नंतर बी आम्हाला 5 वर्ष खूप स्ट्रगल केलं. आम्ही फुलं विकले, म्हणजे असं काही केलं, भाजीपाला विकला, फुलं विकले, करी पॉईंट चालविला. म्हणजे ह्याच्यात नाही यश मिळालं तर ते, त्याच्यात नाही तर ते, असं करून आम्ही खूप स्ट्रगल करून आत्ता इथपर्यंत आलोत मैत्रिणींनो. जसं मी आजीकडं काम करते तुम्हाला म्हणलं ना, तर त्या आजीकडं इथं घरी आल्यापासून माझं खूप चांगलं झालं आहे. इथं आल्यास माझ्या दीदीला जॉब लागला. तुम्हाला माझा आवाज पण वेगळा येत असेल, कारण मला अवघड वाटतं आहे, कारण माणसाला स्ट्रगल केल्याशिवाय काहीच आयुष्यात मिळत नाही. माझ्या लग्नाला 24 वर्ष झाले, तर 24 वर्षामधले माझे 20 वर्ष पूर्ण स्ट्रगलमध्येच गेलेले आहेत. आणि आत्ता देवानं स्वामीच्या कृपेनं आता खूप चांगलं झालं. आजीच्या घरी आल्यानंतर बी चांगलं झालं. घर खूप चांगलं या आणि वास्तू पण खूप चांगली आहे. जसं म्हणतात ना की वास्तूच चांगली असावी लागते, त्यावेळेसच आपलं चांगलं होतं आहे. तर खूप छान वास्तू आहे मैत्रिणीनं. आणि आजी पण खूप चांगली आहे. आमच्या दोघांची साथ पण आत्तापर्यंत, ह्यांनी पण मला खूप साथ दिली, मी त्यांना साथ दिली. आणि रथाचे दोन्ही चाकं जर बरोबर असतील तरच चालतं आहे रथ. तसं संसारात त्यांनी पण कॉम्प्रोमाइज केलं, मी पण केलं, दोघांनी केलं, म्हणून आज इथपर्यंत आलोत मैत्रिणींनं. तर चला, आज बाहेर कुठं जायचं नाही आहे. बाहेर गेल्यास खर्च होतं आहे. आता प्रवास झाला आहे आईकडं जत्रेला, तुम्हाला जशी व्हिडिओ मी टाकली ना, तर तिथं पण भरपूर असा खर्च झाला. त्याच्यामुळं म्हणलं की आता घरचे घरीच आणलं आहे सगळं, जे आवडतं आहे ते खायला घरीच आणलं आहे. बाहेर गेल्यास खर्च होतं आहे, त्याच्यामुळं चला. काय म्हणताल अजून? बस तर चला, मी तुम्हाला ते पण शेअर करते मैत्रिणींनो. तर ही आपली व्हेज बिर्याणी आपल्या पिलूने केली, घरी सरप्राईज दिले आम्हाला. ही भाजी आणली बाहेरून, हे काय बुलबुल कोफ्ता, हां त्याची भाजी. ही आईस्क्रीमच ना जे, हां. आणि हे अजून हे कोण, ही रसमलाई ह्याच्यात. आणि केक आणायचा नव्हता, ते सोनूनं सरप्राईज दिले केकचं, त्याच्यामुळं. तर हे बघा, हे दीदीनं केक आणला आहे. मला माहीत नव्हतं तिनं सरप्राईज दिले. जसं तुम्हाला मी आधी म्हणलं ना, केक वगैरे काही नाही आहे, तर हे घरीच केलं आहे सगळं असं. चला मैत्रिणींनो, केकचा काढलाय. हॅपी ॲनिव्हर्सरी टू यू. अजून तेच म्हणायला. तर चला मैत्रिणींनो, कसा वाटला माझा व्हिडिओ, कशी वाटली आमची ॲनिव्हर्सरी आणि सगळं घरी कसं वाटलं ते पण सांगा. चला, या व्हिडिओचा मी इथंच एंड करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ.